दिवाळीच्या वेळेसचं आहे ना भाजणीचं पीठ घरामध्ये उरलं होतं आणि ही घरातच बनवलेली भाजणी होती. आता म्हटलं अजून किती दिवस ठेवायचं ना हे पीठ. शेवटी आज मुहूर्त लागला. म्हटलं चला आज चकल्या बनवून घेऊयात सगळ्या भाजणीच्या. त्यासाठी आहे ना मी इथे एक वाटी घेतली होती प्रमाणासाठी. त्याच्याने आहे ना 4 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं. आवडीनुसार आहे ना लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकलं. पांढरे तीळ सुद्धा टाकले. त्यानंतर आहे ना त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं तेल घेऊन आहे ना गरम करून कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये घालून सगळं छान असं एकजीव करून घेतलं. गरम गरम पाण्याने आहे ना पीठ छान असं घट्टसर मळून घेतलं आणि 10 मिनिटं झाकून ठेवलं. 10 मिनिटानंतर आहे ना इथे पुन्हा थोडासा पिठाचा उंडा घेतला आणि छान असं मऊसूत मळून घेतलं. कारण की आता चकल्या आपल्याला बनवायला घ्यायच्या आहेत. तेलसुद्धा आहे ना मी तापायला ठेवलंच होतं. चकलीच्या साच्याला आतून सुद्धा मी तेल लावून घेतलेलं. आता पिठाचा उंडा आहे ना चकलीच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने घालायचा आणि छान असं बंद करून घ्यायचं. एक एक करत आहे ना मी इथे चकल्या पाडून घ्यायला सुरुवात केलेली होती. बघू शकता किती छान अशी काटेरी चकली तयार होत आहे. बरं तुम्हाला एक सांगते, मी आपल्या चॅनलवरती आहे ना लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे चकलीच्या भाजणीपासून ते पूर्ण चकल्या कशा बनवायच्या त्याचा. खुसखुशीत आणि काटेरी चकल्या तयार होतात, तेही अगदी कमी तेलकट आणि घरातल्या घरात बनवलेली चकली घरामध्ये तुम्ही कितीही आवडीने खा पोट भरून, अजिबात त्रास होणार नाही. तशीही थंडी आहे. तर बघू शकता मी इथे चकल्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि अजिबात तेलकटपणा नाहीये. खूप छान अशा खुसखुशीत झाल्या होत्या. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा रेसिपी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.